दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. त्र्यंबकेश्वर नगर परिषद नगराध्यक्षपदी त्रिवेणी तुंगार यांची निवड झाली. त्याच पार्श्वभूमीवर शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या प्रमुख उपस्थितीत त्रिवेणीताई तुंगार त्र्यंबकेश्वर शहरातील साधू महंतांच्या उपस्थितीत आज पदग्रहण सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. तसेच त्र्यंबकेश्वर शहरातील मतदार बंधू भगिनी यांच्या उपस्थितीत हा सोहळा अतिशय आनंदमय वातावरणात पार पडला. यावेळी मंत्री दादा भुसे यांनी त्र्यंबकेश्वर शहराच्या सार्वजनिक विकासाबाबत लवकरच कृती आराखडा तयार करून त्र्यंबकेश्वर शहराच्या विकासाला सुरुवात करू, तसेच सर्व नगरसेवक व जनतेला विश्वासात घेऊनच त्र्यंबकेश्वरचा सार्वजनिक कामे केले जातील असे आश्वासन दिले. ऐतिहासिक सोहळ्याचे अध्यक्ष सन्माननीय या महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय शालेय शिक्षण मंत्री, आमचे मार्गदर्शक आणि खऱ्या अर्थाने या नाशिकचे निमित्त नाशिक जिल्ह्याचे नेहमीच कायम असलेले पालक सन्माननीय दादासाहेब भुसे, ज्यांच्याकडे आज या ठिकाणी नगर अध्यक्ष म्हणून जो बहुमान त्यांनी मिळवलेला आहे त्या त्रिवेणीताई तुंगार, आमचे विधानसभेचा बुलंद आवाज, आमचे मार्गदर्शक, सगळ्यांचे लाडके दादा आमदार हिरामणजी खोसकर साहेब, आमचे काका सन्माननीय जिल्हा प्रमुख तात्यासाहेब म्हैसुने, ज्यांनी आता एकदम अतिशय मोलाचं मार्गदर्शन केलं असे उमंत भगवान बाबा, व्यासपीठावर उपस्थित सर्वच राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे जिल्ह्याचे, तालुक्याचे, तोलामोलाचे सर्व पदाधिकारी आणि खऱ्या अर्थानं व्यासपीठाच्या पाठीमागे आशीर्वाद म्हणून ज्यांनी माननीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या सभेसुद्धा आशीर्वाद देण्यासाठी ते सगळे साधू महंत, या सर्वांचं मी मनापासून स्वागत करतो. खऱ्या अर्थानं शिवसेना म्हटलं की 80% समाजकारण आणि 20% राजकारण, ही वंदनीय शिवसेना प्रमुखांनी दिलेली शिकवण घेऊन या महाराष्ट्र राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब ज्या पद्धतीने काम करताय, 18 घंटे काम करताय, 16 घंटे काम करताय आणि त्यांच्याच खांद्याला खांदा लावून आपल्या जिल्ह्याचं वैभव, जिल्ह्याचं भूषण दादासाहेब भुसे साहेब सुद्धा या ठिकाणी काम करताय. तर या त्र्यंबक नगरीचं नाव भुसे साहेब खराब आहे. प्रचंड मोठं अर्थकारण, लोकांमध्ये भावना शिल्लक नाही अशा पद्धतीने नाव घेतलं जातं. परंतु या व्यासपीठावर बसलेले आपण सगळे या ठिकाणी बघतो, त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमचे जिल्हाध्यक्ष विष्णुपंत मैसुने असतील, विलास नाना असतील, भगवान बाबा असतील, ज्यांनी पहिल्या दिवसापासून धनुष्यबाण तसा नाही एक विडा उचलला, असे आमचे प्रदेशचे उपाध्यक्ष संपत नाना सकाळे असतील, अनिल अण्णा असतील, मनोहर पाटील मेढे असतील, भैरू पाटील मुळाने असतील, त्याचबरोबर सर्वच रवींद्र सोनवणे, भूषणजी अडसरे, सत्यप्रियजी शुक्ल, बाकी नावं घेतले तर बरेच या ठिकाणी असे अदृश्य हात आहेत. छोटू पवार असे की ज्यांनी अहोरात्र कष्ट घेतले, जनतेमध्ये गेले आणि जनतेच्या भावना त्या ठिकाणी त्यांच्याशी संवाद केला आणि एवढी मोठी निवडणूक ही एका वेगळ्या पद्धतीने लढवली गेली. फक्त अर्थकारण नाही, परंतु लोकांच्या भावना लोकांनी त्या ठिकाणी व्यक्त केल्या आणि अतिशय चांगली टीम जी आपल्याला मागे दिसते, सगळ्यांच्या नाव मी घेणार नाही, अतिशय तरुण, सुशिक्षित, गावाबद्दल जाणीव असलेले चांगले नगरसेवक या ठिकाणी निवडून दिले. मी विरोध संपल्यानंतर गावाच्या उज्ज्वल भविष्यासाठी आपल्याला पुढच्या काळामध्ये काम करायचं आहे. समस्या खूप आहे. त्या ठिकाणी 30 मीटरचा मोठा डीपी रोड होतोय. त्या डीपी रोडच्या भूसंपादनाच्या बाबतीमध्ये आपल्याला काम करायचं आहे. कुंभमेळ्यामध्ये मी सगळ्या नगरसेवकांना सांगेन, नगराध्यक्षांनाही सांगेन की आपण प्रत्येकाने आपल्याला काय वाटतं, आपल्या वार्डातल्या लोकांना काय वाटतं, अशा 10 सूचना त्या ठिकाणी नगरपालिकेमध्ये आणून दिल्या पाहिजे, जेणेकरून जे नवीन अधिकारी आलेले आहेत त्या अधिकाऱ्यांना आपण त्या सूचना मांडून आणि गावासाठी
यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना त्या ठिकाणी करून घेऊ शकतो. कदाचित आपल्या या पवित्र त्र्यंबक नगरीचा राज्यातील नव्हे तर देशातील एकमेव पदग्रहण सोहळा असेल की जो साधू संतांच्या आशीर्वादामध्ये या ठिकाणी संपन्न होतो आहे. आपण बघितलं असेल, ज्या दिवशी माननीय एकनाथजी शिंदे साहेब प्रचार सभेच्यासाठी आले होते, त्याही दिवशी याच भरगच्च अशा साधू संतांनी त्या सभेला पण आशीर्वाद दिलेले होते. आणि म्हणून त्र्यंबक नगरपालिकेचा जर आपण विचार केला तर साधारणपणे 1854 मध्ये त्र्यंबक नगर परिषदेची स्थापना झाली आणि साधारणतः अनेक वर्ष ही नगर परिषद त्या ठिकाणी कार्य करते आहे. आणि आज सर्व त्र्यंबकवासियांच्या आशीर्वादाने ज्या ज्या ज्ञात अज्ञात कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी जीवाचं रान केलं, प्रचार केला आणि त्या सर्वांच्या कष्टातून आज सन्माननीय नगराध्यक्ष पदावर सौ त्रिवेणीताई तुंगारजी आणि सर्व सन्माननीय नगरसेवक महोदय या ठिकाणी निवडून आलेले आहेत. मला वाटतं की जनतेतून निवडून येणं ही म्हटलं तर तशी सोपी गोष्ट नसते. आणि म्हणून ताई, मी तुमचं सर्व नगरसेवक महोदयांचं माननीय उपमुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेबांच्या वतीने, माननीय नामदार उपमुख्यमंत्री महोदय अजितदादा पवार साहेबांच्या वतीने आणि माननीय मुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्याही वतीने तुमचं अभिनंदन करतो, तुम्हाला शुभेच्छा देतो. यावेळी निवडून आलेले सर्व नगरसेवक तसेच राष्ट्रवादी अजितदादा पवार गटाचे जिल्हाध्यक्ष विष्णुपंत म्हैसधुने, शरदचंद्र पवार गटाचे जिल्हाध्यक्ष तथा त्र्यंबकेश्वर देवस्थान मंदिराचे विश्वस्त पुरुषोत्तम कडलक, युवा सेना जिल्हा प्रमुख सदानंद नवले, मिलास अण्णा शिंदे, इगतपुरी त्र्यंबकेश्वर विधानसभेचे आमदार हिरामण खोसकर, समाधान बोडके, माजी आमदार निर्मलाताई गावित, ज्येष्ठ नेते संपत नाना सकाळे, विनायक शेठ माळेकर, भूषण अडसरे, रवींद्र भोये तसेच त्र्यंबकेश्वर शहरातील शिंदे गटाचे पदाधिकारी तसेच दोन्ही राष्ट्रवादी पक्षाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रभाकर गारे, दक्ष न्यूज, त्र्यंबकेश्वर.